खुशखबर आनंदाची बातमी, खुशखबर आनंदाची बातमी. तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची एक मोठी खुशखबर, एक मोठी आनंदाची बातमी येत आहे. तर लाडक्याताई कमेंटमध्ये विचारत होत्या की ऑगस्टचा हप्ता तर मिळाला, सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार? कारण लाडक्या बहिणी ह्या एकत्रितपणे ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्त्याच्या वाट पाहत होत्या. त्यांना असं वाटत होतं ऑगस्टच्या हप्त्यासोबतच सप्टेंबरचा सुद्धा हप्ता आपल्या खात्यावर जमा होईल. पण फक्त ऑगस्टचेच 1500 रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे लाडक्याताई ह्या थोड्याशा नाराज झाल्या होत्या. तर त्यांना खुश करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्य सरकारने एक मोठी खुशखबरी त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे. डबल खुशखबरी त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे. तर सप्टेंबर हप्त्यासंदर्भात एक मोठी खुशखबरी आलेली आहे. समोर व्हिडिओमध्ये आपण ती खुशखबरी पाहणारच आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ फार थोडासा असणार आहे, महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता, त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहत चला. तर नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात आपल्याकडे काय आजच्या घडीची अपडेट आहे, सूत्रांनी दिलेली काय माहिती आहे, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर खुशखबर आनंदाची बातमी, खुशखबर आनंदाची बातमी. राज्य सरकार तुम्हाला डबल खुशखबरी देण्याच्या तयारीत आहे. 11 सप्टेंबरपासून ऑगस्टचा हप्ता हा प्रत्येक लाडक्याताईंच्या खात्यात जमा झालेला आहे. आणि ज्या महिलांच्या खात्यात काल जमा झाले नसेल, परवा जमा झाले नसेल, त्या महिलांच्या खात्यात आज, उद्या आणि परवा एकूणच 16 सप्टेंबरपर्यंत वितरणाची प्रक्रिया चालू राहणार आहे, अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. आणि त्यानंतर राज्य सरकारकडून सप्टेंबरच्या वितरणासाठी सुद्धा हालचाली ह्या सुरू झालेल्या आहे. आणि लवकरच तुमच्या खात्यावर, ज्या खात्यावर तुम्हाला ऑगस्टचे 1500 मिळाले, त्याच खात्यावर तुम्हाला सप्टेंबरचे सुद्धा 1500 लवकरच मिळणार असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. ऑगस्ट हप्त्याचं जे वितरण आहे ते 16 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. काही महिला मला कमेंट करून विचारत होत्या की आम्हाला पैसे आलेले नाही, आम्ही पात्र असून आम्हाला पैसे आले नाही. तर तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही. महिलांच्या खात्यावर ह्या 11 सप्टेंबरला पैसे आले होते. त्यानंतर काही महिलांच्या खात्यावर 12 तारखेला आले. त्यानंतर काही महिलांच्या खात्यावर 13 तारखेला सुद्धा पैसे येण्याची प्रोसेस ही चालू आहे. आणि त्यानंतर अशी माहिती येत होती की 16 तारखेपर्यंत, म्हणजेच 5 दिवस, 11 तारखेपासून 5 दिवस 16 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर हे पैसे येणार आहे. आणि त्यानंतर 16 तारखेच्या नंतर सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात एक GR निघणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. तर सप्टेंबरच्या महिन्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे याची सुद्धा माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर ज्या महिलांना जून आणि जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते आणि ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात सुद्धा पैसे मिळाले नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे आणि त्याची सुद्धा माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम अशी माहिती येत आहे की सप्टेंबर महिन्यासाठी त्याच महिला पात्र असणार आहे ज्या महिलांच्या खात्यावर ऑगस्टचे पैसे मिळाले, तर त्याच लाडक्या बहिणींना सप्टेंबरचे सुद्धा पैसे मिळणार आहे. तर त्याच पात्र लाभार्थींच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याचे पैसे याच महिन्यात येणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 2,40,40,00,000च्या जवळपास महिला आहेत. तर त्यानंतर 11 सप्टेंबर रोजी ऑगस्टच्या हप्त्याचं वितरण सुरू झालं होतं. तर ऑगस्टच्या हप्त्याचं वितरण हे 11 सप्टेंबर रोजी 35 ते 40 लाख महिलांच्या खात्यावर आलं. त्यानंतर हे पैसे डायरेक्ट DBT मार्फत रोज 16 तारखेपर्यंत 35 ते 40 लाख महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि एकूणच याची प्रोसेस ही 16 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. 2 कोटीपेक्षा जास्त महिला असल्याने एकत्रित पैसे एकाच दमाने पैसे येण्यासाठी थोडी अडचण जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे 40 लाख 16 तारखेपर्यंत वितरित होणार आहे. आणि त्यानंतर अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे की सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा हालचालीला वेग आला आहे. आणि कुठल्याही क्षणी सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात GR प्रसिद्ध होणार आहे. आणि लवकरच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर सप्टेंबरचा पैसा हा जमा होणार आहे. ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाल्या कारणाने लाडक्याताई ह्या ऑगस्टच्या हप्त्यासोबतच सप्टेंबर महिन्याची सुद्धा वाट पाहत होत्या. पण त्यांना फक्त त्यांच्या आशेची निराशा झालेली आहे आणि त्यांना फक्त महिन्याचेच पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे. त्यामुळे सरकारविषयी थोडीशी नाराजी लाडक्या बहिणी ह्या व्यक्त करत होत्या, कारण त्या 3,000 रुपयाच्या वाट पाहत होत्या. अशी प्रसारमाध्यमांवर सुद्धा माहिती येत होती की एकदाच 3,000 रुपये जमा होणार आहे. पण तसं काही घडलेलं नाही. फक्त ऑगस्टचे 1500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पण त्यांची नाराजी दूर करण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यावर 15वा जो हप्ता आहे तो सप्टेंबर महिन्यातच येत्या 2-4 दिवसातच येणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती
समोर येत आहे। तर लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम आपल्या चॅनलवर ही अपडेट तुम्हाला मिळत असते, कारण 11 तारखेला जेव्हा पहिला हप्ता आला त्यावेळेससुद्धा सर्वप्रथम आपलाच व्हिडिओ आला होता आणि सप्टेंबरचा जो हप्ता येईल तो सुद्धा सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। आणि जी काही सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याविषयी हालचाल येईल, अपडेट येईल, ती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ हा जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, कारण आपला व्हिडिओ हा 100% माहितीचा असते आणि आपल्या चॅनलवर जी माहिती असते ती 100% खरी आणि महत्त्वपूर्ण माहिती असते। तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे ज्या महिलांना ऑगस्टचे पैसे मिळाले होते तर त्याच महिलांच्या खात्यावर सप्टेंबरचे पैसेसुद्धा येणार आहे। तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे ऑगस्टचा हप्ता, या ऑगस्टच्या हप्त्याचं वितरण हे जोरात सुरू आहे। लवकरच तुम्हाला मोठी खुशखबरी आणि डबल खुशखबरी मिळणार आहे आणि सर्वप्रथम ही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। जो सप्टेंबरचा हप्ता आहे, जो 15वा हप्ता आहे, तो लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी येत्या 4-5 दिवसातच मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर लाडक्या ताई मला कमेंट करून विचारत होत्या की ऑगस्टचा हप्ता आला पण सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार? तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही। तुमची चिंता ही राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री करणारे तुमचे 2 भाऊ बसलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला खुश करण्यासाठी तुमच्या खात्यावर लवकरच सप्टेंबरचा हप्तासुद्धा येणार आहे आणि त्याची प्रोसेस सुरू झाली असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। तर लवकरच तुमच्या खात्यावर आता सप्टेंबरचे सुद्धा पैसे येणार आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितच जमा होणार होते, पण काही अडचणीच्या कारणाने, काही तांत्रिक अडचणीच्या कारणाने फक्त ऑगस्टचेच पैसे तुमच्या खात्यावर जमा झाले आहे। सप्टेंबरचे पैसे तुमच्या खात्यावर काही जमा झालेले नाही। ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाल्या कारणाने बऱ्याच लाडक्या त्यांना असं वाटत होतं की लाडकी बहीण योजना ही बंद होणार की काय, पण स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जोपर्यंत आम्ही सत्तेवर आहोत तोपर्यंत, म्हणजेच कमीत कमी 5 वर्षापर्यंत तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि एकही लाडकी बहीण जी पात्र असणारी ती वंचित राहणार नाही या योजनेपासून, अशी काळजी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री घेत आहे। तर लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या मजबूती देण्यासाठी लाडकी बहीण योजना ही सुरू केली होती आणि याच योजनेमुळे राज्य भरघोस यशाने निवडून दिलं होतं। त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही। लाडकी बहीण योजना एकदम जबरदस्त योजना आहे आणि सर्वात जास्त महिला या योजनेमध्ये लाभ घेत आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही। राज्य सरकार तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला एकच नाही तर डबल खुशखबरी देण्याच्या तयारीत आहे। सप्टेंबरचे पैसेसुद्धा तुमच्या खात्यावर लवकरच जमा करणार आहे। तर कोणत्या लाडक्या ताईला ऑगस्टचे पैसे मिळाले त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि ज्या ताईला मिळाले नसतील त्यांनीसुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये आपलं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही। त्याचसोबत तुमच्या काही जर तक्रारी असेल तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता। तुमची जी तक्रार असेल मी ती समोर वरिष्ठांकडे पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या महिलांना ऑगस्टचे पैसे मिळाले त्यांना आता कसलीही टेन्शन घ्यायची गरज नाही, कसलंही टेन्शन घ्यायचं नाही त्यांनी, कारण त्यांच्या सर्व निकषाची तपासणी केल्यावरच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे। त्यामुळे आता कसल्याही प्रकारची तपासणी होणार नाही, गरज नाही। पुढचे 5 वर्ष तुम्ही आता पात्र ठरलेले आहात। पण ज्या महिलांना जून-जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना तपासणी पूर्ण झाल्याच्या नंतर अशी माहिती येत आहे की अजूनपर्यंत काही जिल्ह्यांकडे तपासणी पूर्ण व्हायची आहे। तर तुमची तपासणी पूर्ण झाल्याच्या नंतर त्यानंतर जी पात्र महिलांची यादी असेल ती लाडकी बहीण योजनेमध्ये अपडेट करावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर तुमच्यापैकी कोणी पात्र असून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जर लाभ मिळाला नसेल तर त्यांनी नक्कीच तुमची जी तक्रार आहे ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। मी तुमची तक्रार वरिष्ठांकडे पाठवणार आहोत। एकूणच ज्या महिलांना जून-जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे अशी माहिती समोर येत आहे। तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवनवीन माहिती येत असते, जी नवनवीन अपडेट येत असते ते पाहायला मिळत असते। त्यामुळे तुमच्यापैकी जर कुणी नवीन असेल तर नक्कीच त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जबरदस्त अपडेटसोबत। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा। तुम्हाला 1500 रुपये मिळाले, तुम्ही खुश झाला, त्यामुळे तुम्ही मलासुद्धा सबस्क्राईब करून खुश करा। धन्यवाद।